अमन मालिक साहेब यांच्या शुभ हस्ते या ठिकाणी पार पडते। नमोचषक 2024 स्पर्धा पार पाडण्यासाठी ज्यांच्या अध्यक्षतेखाली आणि मार्गदर्शनाखाली संबंधित जिल्ह्यात जे धडाडीचं या ठिकाणी अभियान सुरू आहे, असे आमचे माननीय श्री अमन मालिक साहेब यांच्या हस्ते या ठिकाणी या सामन्याचे टॉस आणि ओळख करण्या ठिकाणी पार पडते। सात सात लगेच शिऱ्या मागच शांत बसा या स्पर्धेतील अंतिम सामना कौलव विरुद्ध छावा। शिवपुत्रा कौलव विरुद्ध छावा सुंदर रेड या ठिकाणी या स्पर्धेतील अतिशय तुल्यबळ संघ दोन्ही फायनल मध्ये सामना करताना 4 पॉइंट रेड जबरदस्त रेड या ठिकाणी या खेळाडूची गुणसंख्या 5-1 जर्सी नंबर 4 वैभव सुभाष यादव यांना विनंती आहे, कृपया आपण स्टेजवर यायचं आहे। सुभाष यादव त्याचबरोबर सूरज संकपाळ यांनाही विनंती आहे, आपण स्टेजवर यायचं आहे।
गुणसंख्या 5-1 थर्ड रेट. अरे खाली जा खाली जा गुणसंख्या 10-2 शिवमुद्रा 10 छावा 2. रनिंग किक पॉईंट क्लेम केलं नाही तितकंच प्रामाणिकपणे कबूल करतोय जर्सी नंबर 9. कबड्डी खेळाचे हेच एक वैशिष्ट्य, प्रामाणिकपणाला अत्यंत महत्व कबड्डीमध्ये. जर्सी नंबर 9 आउट. गुणसंख्या 10-3 शिवमुद्रा 10 छावा 3. शिवमुद्रा नाव शिवमुद्रा सुंदर रेडिंग या ठिकाणी वैभव कडून जर्सी नंबर 4. सुंदर या ठिकाणी डिफेन्स. जर्सी नंबर 7 आउट. एका पॉईंटची फरक 11-4. 7 गुणांचा फरक आहे. रॉंग फुटेड या ठिकाणी अँकल करण्याचा प्रयत्न होता आणि या ठिकाणी शिस्तभंग. या शिस्तभंगासाठी ग्रीन कार्ड. जर्सी नंबर 2. कबड्डीमध्ये खेळाबरोबरच शिस्तीलाही तितकंच महत्व आणि शिस्तभंग झाल्यास आपले कडक पंच कारवाई करू शकतात या ठिकाणी खेळाडूंवर. तत्पूर्वी जर्सी नंबर 4 पुन्हा एकदा रेडिंगसाठी रनिंग रेट करतोय आपल्या संघासाठी. या ठिकाणी डिफेन्स सुरू पडला एक वरती 1-2 आणि चांगले नाही जाईल तिची वाटते सपोर्ट
हप्ता झाला तरी कॉलेज चंद्राला टेकला मारते खाली बसले काय दिसलं कुठल्या बाईच्या वर आहे कसा बघायला नुसतं बाहेर काढणार म्हणजे काय किती जणांचं म्हणत गुणसंख्या 14-8. पुन्हा एकदा रीडिंग खाली जर्सी नंबर 7. गुणसंख्या आघाडीवर शिवमुद्रा कौलव 15 आणि छावा शिरोली 8. या रेड मध्ये 2 किक केलेले आहे. चांगला टच पॉइंट जर्सी नंबर 2 वरती 1 पॉइंट. गुणसंख्येत बदल गुणसंख्या 15-9. पुन्हा एकदा रनिंग रेट्स टाकतो आपल्या संघासाठी जर्सी नंबर 4. सुंदर असा हँड त्या ठिकाणी उजव्या मध्यरक्षकाला जर्सी नंबर 3 आउट. टाइम आउट 2024 या ठिकाणी सुरू आहे. शिवमुद्रा कौल छावा शिरोली.
पहिल्याला मग गुणसंख्या 16-9. तर आमच्या साहेबांचे मनपूर्वक आभार. आयडी कार्ड तरी बाहेर आले आता बाहेर आले दोघांना घेतला साईला एक नंबर गौऱ्या माझ्याकडे तयारी आम्ही काय ये नव रुद्री आणि तन्मय नव हॅलो. काय रुद्र्या सायकलला मला घेऊन गेला वाटतं. संपूर्ण भारत देशभर सुरू असणाऱ्या नमो चषकाच्या माध्यमातून या ठिकाणी आपल्या उचगाव नगरीमध्ये राज्यसभेचे खासदार आदरणीय धनंजय माडिक साहेब, तुमचे आमचे लाडके माजी आमदार आदरणीय अमल माडिक साहेब, तुमच्या आमच्या लाडक्या शोमिका महाडिक वहिनी यांच्या मार्गदर्शनाखाली भारतीय जनता पार्टी कोल्हापूर दक्षिणच्या वतीनं भव्य अशा महिला आणि पुरुषांच्या कबड्डी स्पर्धा, राज्यस्तरीय कबड्डी स्पर्धा अतिशय उत्साहात आनंदात या ठिकाणी संपन्न होत आहेत. या स्पर्धेचा हा अंतिम सामना अतिशय चुरशीचा हा सामना सुरू आहे. या ठिकाणी सर्व डिफेन्स या ठिकाणी तोडून पडलाय. गुणसंख्या 16. अतिशय अतितटीचा हा सामना सुरू आहे. सर्व या ठिकाणी उपस्थित असणाऱ्या क्रीडा शौकीनांचं लक्ष या स्पर्धेकडे लागून राहिलेलं आहे. चुरशीने या ठिकाणी सामना सुरू होतोय. गेले 15 दिवस नमो चषकाच्या माध्यमातून विविध स्पर्धेचं आयोजन कोल्हापूर दक्षिण भारतीय जनता पार्टीच्या वतीने सुरू आहे. त्यामध्ये प्रामुख्याने मला कालच झालेला भव्य अशा निकाली कुस्तीच्या स्पर्धेचा या ठिकाणी उल्लेख करणं क्रमप्राप्त वाटलंय. महाराष्ट्र केसरी सिकंदर शेख आणि पंजाब केसरी यांच्यामध्ये काल अटीतटीची कुस्तीची स्पर्धा संपन्न झाली. त्या स्पर्धेमध्ये सिकंदर शेखनं प्रथम क्रमांकाचं बक्षीस या ठिकाणी मिळवून मानाचा तुरा नमो चषकाचा या ठिकाणी त्याने रोवलेला आहे. नंदगाव गावामध्ये भव्य दिव्य अशा कुस्तीच्या स्पर्धा काल संपन्न झाल्या. कोल्हापूर दक्षिणचे माजी आमदार आदरणीय अमल माडिक साहेबांची त्या ठिकाणी प्रामुख्याने उपस्थित होते. आज सुद्धा या स्पर्धेच्या अंतिम दिवशी या कोल्हापूर दक्षिणचे माजी आमदार आदरणीय अमल माडिक साहेब यांची उपस्थिती आहे. या ठिकाणी नमो चषकाच्या माध्यमातून कुस्तीच्या स्पर्धा, भव्य ढोल वादन स्पर्धा, भव्य कबड्डी स्पर्धा, भव्य कॅरम स्पर्धा, भव्य फुटबॉल स्पर्धा, रांगोळी स्पर्धा, महिलांच्या कलागुणांना वाव देण्यासाठी विविध स्पर्धांचं आयोजन नमो चषकाच्या माध्यमातून या ठिकाणी करण्यात आलेलं आहे. या स्पर्धेचा उद्देश एकच आहे, खेळाडूंच्या कलागुणांना वाव मिळावा, त्यांना व्यासपीठ क्रीडा व्यासपीठ तयार व्हावं आणि या क्रीडा व्यासपीठाच्या माध्यमातून खेलो इंडियाच्या माध्यमातून मुलांनी घडावं, तंदुरुस्त राहावं आणि आपल्या जिल्ह्याचा, महाराष्ट्राचा, देशाचा लौकिक राष्ट्रीय स्तरावर, आंतरराष्ट्रीय स्तरावर व्हावा या उद्देशाने या नमो चषकाचं आयोजन केलेलं आहे. प्रत्येक वर्षी नमो चषकाचं आयोजन आपल्या माध्यमातून होत आहे, परंतु यावेळी भव्य आणि दिव्य असं स्पर्धेचं आयोजन या ठिकाणी केलेलं आहे. मी या ठिकाणी संयोजकांचं, उचगाव मधल्या आमच्या भारतीय जनता पार्टीच्या सर्व कार्यकर्त्यांचं,
ठिकाणी या स्पर्धेसाठी लाभलेले कोल्हापूर कबड्डी असोसिएशनचे सर्व पंच, सर्व मार्गदर्शक यांचंही या ठिकाणी मोलाचं मार्गदर्शन या स्पर्धेसाठी लाभलं. त्यांचंही या ठिकाणी आभार मानणं हे क्रमप्राप्त आहे. या ठिकाणी या स्पर्धेसाठी 4 दिवस झालं आमचे संयोजक राबत आहेत. त्यांच्यासोबत मी छायाचित्रकार, पत्रकार, मीडिया हे सर्व या ठिकाणी उपस्थित राहून या आमच्या स्पर्धेला, नमचषकाला मोठी प्रसिद्धी त्यांनी दिली. त्यांचंही या ठिकाणी धन्यवाद मानणं हे भारतीय जनता पार्टीचं क्रमप्राप्त कर्तव्य आहे. हेही आम्ही या ठिकाणी मी तुम्हाला नमूद करतो. आज या ठिकाणी कोल्हापूर जिल्ह्यातून अनेक स्पर्धक, खेळाडू कबड्डीचे या ठिकाणी सहभागी झालेले आणि स्पर्धेमध्ये पंचांचा निर्णय हा अंतिम निर्णय असतो. त्यामुळं ही स्पर्धा कोल्हापूर क्रीडा असोसिएशन कबड्डी असल्या मुलींनी सुद्धा आपल्या अंगातील कौशल्य या ठिकाणी दाखवलं. त्यांनी खिलाडी वृत्ती या ठिकाणी दाखवली. मुलींच्या स्पर्धातील सर्व खेळाडूंचं अभिनंदन करणं या ठिकाणी क्रमप्राप्त आहे. या ठिकाणी ब्रह्मनाथ तरुण मंडळाचा खास करून या ठिकाणी आभार मानणं हे भारतीय जनता पार्टीच्या वतीनं मी क्रमप्राप्त म्हणतो. त्यांचंही या ठिकाणी जाहीर आभार या क्रीडा स्पर्धेच्या माध्यमातून मी व्यक्त करतो. आज या क्रीडा स्पर्धा कोल्हापूर जिल्ह्यामध्ये अतिशय उत्साहानं संपन्न होत आहेत. या स्पर्धा पार पडत असताना या स्पर्धेला कुठेही गालबोट लागलेलं नाही. अतिशय खिलाडी वृत्तीनं पंचाने दिलेले निर्णय हे सर्व स्पर्धकांनी आतापर्यंत मान्य केलेले आहे आणि ह्या अंतिम सामन्यात सुद्धा खेळाडूने खेळाडू वृत्ती दाखवावी या ठिकाणी मी विनंती करतो. आज या ठिकाणी खेळाडूचं अभिनंदन करायचं आहे. जबरदस्त सामना सुरू आहे. आणि खरं संख्येत सामान्यांवर 25, 26, 12 26, 12 या स्पर्धेमध्ये सहभागी असणाऱ्या सर्व खेळाडूंना या ठिकाणी नमोचषकाचं सहभागी प्रमाणपत्र, सर्व विजेत्या स्पर्धकांना या ठिकाणी मानाची ट्रॉफी, त्यासोबत मेडल्स या ठिकाणी संयोजकांच्या माध्यमातून देण्यात येणार आहे. त्यामुळं जय पराजय न मानता विजय तेवढाच आणि पराजय तेवढाच मानून या ठिकाणी तुम्ही खिलाडी वृत्ती दाखवा. कारण विजेत्या संघाला सुद्धा त्याच पद्धतीचा मान आणि उपविजेत्या संघाला सुद्धा त्याच पद्धतीचा मान या संयोजकांनी या ठिकाणी दिलेला आहे. त्यामुळं सोलो टॅकल रेड राऊंड चांगला स्ट्रगल होता पण निवडून घेतला आपल्या कोर्टमध्ये आणि रेड राऊंड. त्यामुळं या स्पर्धेमध्ये सहभागी असणाऱ्या सर्व खेळाडूंनी सहभाग प्रमाणपत्र आणि आपले विजेते शिल्ड या ठिकाणी व्यासपीठावरून घ्यावं अशी मी त्यांना कळकळीची विनंती करतो. धन्यवाद. जबरदस्त सामना सुरू आहे. आघाडी मिळवली आहे शिवमुद्रा कौलव यांनी. शिवमुद्रा कौलव 27, झावा शिरोली 12. रेड आणि या ठिकाणी रेडिंगसाठी थर्ड रेड मध्ये खेळतोय. 5च्या डिफेन्स मध्ये बोनस अवेलेबल. पॉइंट क्लेम केला होता.
आणि आउट दिलेल्या पंचांनी जर्सी नंबर 7 लोअर डायरी मध्ये चांगला पॉईंट मिळवला होता. गुणसंख्या 28-12. अँकल होल्ड आणि रेड आउट. गुणसंख्या 29-12. चांगली आघाडी या ठिकाणी शिवमुद्रा गौरव संघाकडे. अब हम शांत रहेंगे. अखेरची 4 मिनिटे या स्पर्धेमधील या सामन्यातील चांगल्याच्या आघाडी मिळवलेले शिवमुद्रा गौरव यांनी राबत असतात आणि त्यांच्या रामरुखीतून कार्यक्रम या ठिकाणी पार पडत असतो. विविध मंडळ, विविध कार्यकर्ते, सर्व पक्षीय मंडळ या ठिकाणी आज स्पर्धा पार पडलेली राबत असतात. तत्पूर्वी या सामन्यामध्ये आणखी एक चेंज टॅकल. फोन करून सांग फोन जप करण्याचा प्रयत्न आहे. स्ट्रगल सुरू आहे. रेड वर्सेस टू डिफेंडर्स. अजून ही स्ट्रगल सुरू आहे आणि स्ट्रगल संपतोय. सुपर टॅकल. या सुपर टॅकल अंतर्गत धाव संख्या होती ती 30. गुणसंख्या 30-14. फोन करता फोन करून कोण लाईव्ह गेले. गुणसंख्या 33-15. जबरदस्त आघाडी मिळवली या ठिकाणी शिवमुद्रा संघाने. गुणसंख्या 32-15. मंडळांचं खूप मोलाचं योगदान या ठिकाणी लाभलेलं आहे. दोन्ही मंडळांचं नमोचषक 2024 संयोजक समितीतर्फे मनपूर्वक आभार. तत्पूर्वी आणखी एक टॅकल, सक्सेसफुल टॅकल या ठिकाणी. अखेरचा खेळाडू टच पॉइंट. त्याचबरोबर ऑल आउटचा अर्थ ऑल इन. कबड्डीमध्ये सामना फक्त वेळेच्या बंधावरती चालतो. संघ ऑल आउट झाला तरी त्यांना ऑल इन होण्याची पुन्हा एकदा या सामन्यामध्ये परत संधी मिळते. गुणसंख्या 36-15. गुणसंख्या 36 विरुद्ध 16. आणखी एक सुंदर रेड. गुणसंख्या 38-16. संत गतीने सुरू असलेला सामना चांगल्या गुणांच्या आघाडी या ठिकाणी शिवमुद्रा गौरव या संघाकडे. गॅलरीमध्ये उभे असलेली लहान मुलं शांत राहायचं. आपण डाव्या गॅलरीमध्ये जो दंगा सुरू आहे कृपया शांत राहायचं आहे. सर्व प्रेक्षकांनी गॅलरीत शांत बसायचं आहे. काही झालेलं नाही याची नोंद घ्यायची आहे. सर्व प्रेक्षकांनी गॅलरीत शांत बसून घ्यायचं आहे.